श्री स्वामी समर्थ. गुरुजी सांगतात की निसर्गाचा आणि ग्रहांचा एक नियम आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठी प्रगती होणार असते तेव्हाच तुमच्या सभोवतालच्या नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात. वृषभ राशीच्या लोकांनो, सध्या तुमच्या आयुष्यात अशीच एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. तुमचा शत्रू जो आत्तापर्यंत शांत होता तो आता अचानक पिसाळला आहे. त्याच्या मनात तुमच्याबद्दल सूडाची भावना निर्माण झाली आहे आणि तो अशा काही चाली रचत आहे ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. ही वेळ गाफील राहण्याची नाही तर डोळ्यात तेल घालून स्वतःचे रक्षण करण्याचे आहे. गुरुजी विशेषत्वाने स्पष्ट करतात की शत्रू नेहमी बाहेरचाच असतो असे नाही. अनेकदा तो आपल्याच जवळचा, आपल्यासोबत हसणारा आणि आपल्या ताटात जेवणारा असू शकतो. तुमच्या कुंडलीतील शनी आणि राहूची युती असे दर्शवते की कोणीतरी ओळखीचा चेहरा मुखवटा घालून तुमच्या पाठीमागे जाळे विणत आहे. तुमच्या ज्या कमकुवत बाजू तुम्ही विश्वासाने त्यांना सांगितल्या होत्या, आता त्याच बाजूंचा वापर तुमच्या विरोधात शस्त्र म्हणून केला जाणार आहे. पण घाबरण्याचे कारण नाही, कारण गुरुजी म्हणतात की शत्रू कितीही बलवान असला तरी सत्याची आणि ईश्वराची साथ असणाऱ्याला कोणीही कायमचे हरवू शकत नाही. फक्त तुम्हाला गरज आहे ती योग्य वेळी योग्य धोक्याला ओळखण्याची. सकारात्मक बाजू अशी की हा शत्रू पिसाळला आहे, कारण तो तुमच्या प्रगतीला आणि तेजाला घाबरला आहे. तुमचा आत्मविश्वास आणि तुमची वाढती ताकद पाहून त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. गुरुजी ठामपणे सांगतात की जर तुम्ही या काळात संयम राखला, मौन पाळले आणि आपल्या योजना गुप्त ठेवल्या तर शत्रू स्वतःच रचलेल्या जाळ्यात स्वतःहून अडकेल. तो शेवटची एक मोठी चाल चालण्याच्या तयारीत आहे. पण ती चाल कोणती असेल आणि स्वामींच्या कृपेने तुम्ही त्याला कशी मात देऊ शकता हे जाणून घेणे तुमच्यासाठी आता अनिवार्य झाले आहे. गुरुजी सांगतात की निसर्गाचे चक्र जेव्हा फिरते तेव्हा ते तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करून प्रकाशाचे नवीन किरण घेऊन येते. वृषभ राशीच्या लोकांनो, सध्या तुमच्या राशीत ग्रहांची अशी काही शुभयुती होत आहे जी तुम्हाला प्रदीर्घ काळानंतर मानसिक शांतता देणार आहे. आतापर्यंत तुम्ही जे कष्ट उपसले आहेत त्या कष्टांचे सुवर्ण फळ मिळण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. तुमच्या कुंडलीतील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढल्यामुळे तुमच्या अडकलेल्या कामांना कमालीची गती मिळणार आहे. गुरुजी स्पष्ट करतात की ही केवळ एक सुधारणा नसून तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या यशाची नांदी आहे. ग्रहांचे हे पाठबळ तुम्हाला अशा क्षेत्रात यश मिळवून देईल जिथे तुम्ही पूर्वी अयशस्वी झाला होतात. आता तुमचा आत्मविश्वास हिमालयासारखा अढळ राहणार आहे. या शुभ काळात गुरुजी असा सल्ला देतात की तुम्ही तुमच्या मनात येणाऱ्या नवीन कल्पनांना मूर्तरूप द्यावे. ही वेळ केवळ विचार करण्याची नाही तर कृती करण्याची आहे. ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे आणि ती तुम्हाला प्रत्येक पावलावर योग्य दिशा दाखवणार आहे. येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंदाची एक नवीन भेट घेऊन येईल याची खात्री बाळगा. गुरुजी विशेषत्वाने सांगतात की माणसाचे सर्वात मोठे शस्त्र हे त्याचे आत्मबळ असते. वृषभ राशीचे लोक मुळातच कणखर असतात, पण सध्या तुमच्या या शक्तीला दैवी अधिष्ठान प्राप्त झाले आहे. तुमच्या सभोवताली एक असे सकारात्मक वलय निर्माण झाले आहे ज्याच्या आत कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट दृष्टी प्रवेश करू शकणार नाही. हे कवच तुमच्या प्रार्थनेतून आणि स्वामींच्या कृपेने तयार झाले आहे. तुमच्या मनात निर्माण होणारी भीती आता कायमची नष्ट होणार आहे. गुरुजी म्हणतात की जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर चालतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपले रक्षण करते. तुमच्या विरोधात कितीही लोक उभे राहिले तरी तुमच्या तेजासमोर त्यांचा प्रभाव शून्य ठरेल. तुमची आंतरिक शांतता हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती असून ती तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत आणि आनंदी व्यक्ती बनवेल. सध्याच्या काळात गुरुजी तुम्हाला दररोज काही वेळ ध्यानात किंवा नामस्मरणात घालवण्याचा सल्ला देतात. हे नामस्मरण केवळ शब्दांचे नसून ते तुमच्या आत्म्याचे शुद्धीकरण करणारे ठरेल. जसा जसा तुमचा विश्वास दृढ होईल तसे तसे तुमच्या आयुष्यातील चमत्कार तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसू लागतील. स्वामींची सावली तुमच्यावर सदैव राहील आणि तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहाल. गुरुजींच्या मते वृषभ राशीसाठी आता सुवर्णकाळ सुरू झाला आहे. विशेषतः आर्थिक बाबतीत तुम्ही घेतलेले कष्ट आता सार्थकी लागणार आहेत. ज्या संधींची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात त्या संधी आता स्वतःहून तुमच्या दारी चालून येतील. व्यापारात वृद्धी होईल आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारात मोठी वाढ मिळण्याचे योग प्रबळ दिसत आहेत. तुमची बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता या काळात सर्वोच्च स्तरावर असेल. गुरुजी सांगतात की तुम्ही गुंतवणुकीबाबत जे काही निर्णय घ्याल ते भविष्यात तुम्हाला प्रचंड लाभ देणारे ठरतील. अचानक धनलाभाचे योग देखील तुमच्या कुंडलीत दिसत आहेत, ज्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चणचण कायमची दूर होईल. तुमचे राहणीमान उंचावेल आणि समाजात तुमचा एक वेगळा दबदबा निर्माण होईल. प्रगतीच्या या प्रवासात गुरुजी एक महत्त्वाचा संदेश देतात. वजा तुमचे यश हे तुमच्या विनम्रतेवर अवलंबून आहे. तुम्ही जितके प्रगत व्हाल तितकेच जमिनीशी जोडून राहा. तुमची ही वृत्ती पाहून लक्ष्मी माता तुमच्यावर सदैव प्रसन्न राहील. येणारा काळ तुमच्या स्वप्नांना पंख देणारा असून तुम्ही यशाचे असे शिखर गाठाल ज्याचा विचार तुम्ही कधी काळी केला होता. गुरुजी सांगतात की प्रत्येक वेळी बोलूनच आपली बाजू मांडणे आवश्यक नसते.
कधीकधी तुमचे मौन हे तुमच्या शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरते. वृषभ राशीच्या लोकांनो, या काळात तुम्हाला शांत राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुमची शक्ती विखुरली जात नाही, तर ती एका जागी साठते. हे साठवलेले सामर्थ्य तुम्हाला मोठ्या संकटांवर मात करण्यास मदत करेल. तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे काही प्रसंग येऊ शकतात, पण गुरुजी म्हणतात की त्यावेळी तुमची शांतता पाहून शत्रूसुद्धा निरुत्तर होतील. वादात न पडणे ही तुमची कमजोरी नसून ती तुमची बुद्धिमत्ता आहे. जे लोक तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना तुमच्या प्रगतीतूनच चोख उत्तर मिळणार आहे. तुमचे काम बोलू द्या, तुम्हाला बोलण्याची गरज पडणार नाही. या सकारात्मक बदलामुळे तुमच्या नात्यांमध्ये सुद्धा गोडवा निर्माण होईल. तुमच्या शब्दांना आता समाजात वजन प्राप्त होईल. लोक तुमचा सल्ला घ्यायला येतील. गुरुजी सांगतात की मोजकेच पण अर्थपूर्ण बोलणे हे एका यशस्वी व्यक्तीचे लक्षण आहे. तुमच्या या संयमी वागण्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच मोहकपणा येईल, जो सर्वांना प्रभावित करेल. गुरुजी ठामपणे सांगतात की कर्माचा सिद्धांत हा अटळ आहे आणि आता तुमच्या चांगल्या कर्मांची पावती देण्याची वेळ आली आहे. तुम्ही भूतकाळात लोकांसाठी जे काही चांगले केले आहे त्याचा परतावा आता व्याजासह तुम्हाला मिळणार आहे. तुमचे प्रामाणिक प्रयत्न आणि तुमची निष्ठा हीच तुमची सर्वात मोठी पुंजी आहे. सत्याचा विजय नेहमीच होतो आणि आता तुमच्या बाबतीतही तेच घडणार आहे. ज्यांनी तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या किंवा तुम्हाला त्रास दिला त्यांना आता त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होईल. गुरुजी म्हणतात की तुम्हाला कोणाचेही वाईट करण्याची गरज नाही. काळ स्वतःच प्रत्येकाचा हिशोब पूर्ण करतो. तुम्ही केवळ तुमच्या ध्येयाकडे पाहत राहा. तुमची प्रगती पाहून जगाला तुमचे महत्त्व पटेल आणि तुमच्यावरील सर्व आरोप धुतले जातील. सकारात्मक ऊर्जेच्या या प्रवाहात गुरुजी तुम्हाला इतरांची मदत करण्याचा सल्ला देतात. जेव्हा आपण दुसऱ्याचे भले करतो तेव्हा आपले भले आपोआप होते. तुमची दानशूर वृत्ती तुमच्यासाठी नवीन आशीर्वादांचे दरवाजे उघडेल. ईश्वराच्या दरबारात तुमच्या कर्माची नोंद झाली आहे आणि आता तुम्हाला केवळ सुखाचा उपभोग घ्यायचा आहे. गुरुजी अंतिम सत्रात असा हृदयस्पर्शी संदेश देतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नसून ते स्वामींचे तुम्हाला दिलेले वचन आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता पूर्णपणे संपला आहे. आता तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज नाही. स्वामी समर्थांचा हात तुमच्या डोक्यावर आहे. त्यामुळे तुम्ही जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती आहात. तुमच्या कुटुंबात आता आनंदाचे वातावरण असेल. पती-पत्नीमधील वाद मिटतील. मुलांच्या प्रगतीमुळे तुमचे मन समाधानी राहील आणि घरातील मंगल कार्ये पार पडतील. गुरुजी म्हणतात की तुमची सर्व काळजी आता स्वामींनी घेतली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन आपले आयुष्य जगा. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. शेवटी गुरुजी सांगतात की श्रद्धा आणि सबुरी हीच तुमच्या जीवनाची 2 सूत्रे ठेवा. प्रत्येक संकटाचे रूपांतर आता संधीत होणार आहे. स्वामींच्या नामात प्रचंड शक्ती आहे. ती तुम्हाला सदैव चैतन्यमय ठेवेल. आनंदी रहा, सकारात्मक रहा आणि ही नवी सुरुवात उत्साहाने साजरी करा. जी शेवटच्या चरणात सांगतात की वृषभ राशीच्या लोकांनो, आजच्या या विशेष भागात आपण पाहिले की कशा प्रकारे ग्रहांची शुभस्थिती आणि स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यात सुवर्णकाळ घेऊन येत आहे. हा काळ तुमच्यासाठी केवळ यशाचा नाही तर मानसिक शांती आणि कौटुंबिक सौख्याचा असणार आहे. लक्षात ठेवा, जो स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवतो आणि कर्मावर विश्वास ठेवतो त्याचे रक्षण स्वतः ब्रह्मांड करते. आता तुमची सर्व दुःखे संपली असून सुखाचा सूर्योदय झाला आहे. फक्त सकारात्मक राहून या ऊर्जेचा स्वीकार करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि गुरुजींनी दिलेले हे मार्गदर्शन मोलाचे वाटले असेल तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे ही सकारात्मक माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तसेच ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात स्वामींच्या कृपेने बदल घडतील. अशाच प्रकारे तुमच्या राशीचे अचूक भविष्य, प्रभावी उपाय आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या मनातील शंका किंवा स्वामींचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की कळवा. स्वामी तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य आणि सुख समृद्धी देवो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मार्गदर्शक विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.